शेतकरी बांधवांनो, ज्वारी पिकामध्ये आपण जे काही बीज प्रक्रिया सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर एक थायमेथॉक्झाम म्हणजे क्रुझर नावानं येतं सिंजेंटाच, आणि गावचो सगळ्यांना प्रचलित आहे, ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड नावाचा जो काही घटक आहे. तर ही दोन्ही आंतरप्रवाही घटक निओनिकोटिनॉइड ग्रुपमधले जे काही आपण सांगतो त्याची बीज प्रक्रिया करण्याचा जे काही उद्देश असतो, किंवा डायमिथोएटची एक स्प्रे जे आपण सांगतो, त्याचं प्रमुख कारण यावर्षी जर तुम्ही पाहिलं असेल, हा ज्वारीचा प्लॉट आहे. यावर्षी जवळपास सगळ्या ज्वारी प्लॉटमध्ये पूर्णपणे जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते चिकटा पडलेला, पानं जर बघितले तर असे चमकत आहेत आणि त्याच्यावर साखरेचं पाणी सांडल्यासारखं जे आहे ते हे दिसत आहे. त्याचं प्रमुख कारण जे काही आहे, तर तुम्ही पानांच्या खाली हे जे काही चिकट पानं दिसत आहेत किंवा साखरेचं पाणी दिसतंय, तर ह्याच्या खाली जर आपण बघितलं तर हे जर पाहिलं तर हा आहे मावा. हा मावा म्हणजे आपल्या ऊस पिकावरचा जो काही पिवळा मावा, ही जी काही कीड आहे तर ही आहे. आणि ह्याचा प्रादुर्भाव आपल्या ज्वारी पिकामध्ये अक्षरशः बघितलं तर पानांवर तर आहेच आहे, पण हे जे काही मुख्य धाट आहे तर त्याच्यावर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे निदर्शनास यायला सुरुवात झालेली आहे. आणि इथं जर बघितलं, हे काळसर आता व्हायचं कारण जे आहे, तर ह्याच्यावर बारीक जर आपण बघितलं तर ही जी आहे तर ही सगळी काळ्या रंगाची बुरशी वाढायला सुरुवात झालेली आहे. तर हा व्हिडिओ काढायचं प्रमुख कारण, जे काय आपण कडब्याच्या दृष्टीने जी काही आपण ज्वारी करणार आहोत किंवा जनावरांचा कडबा म्हणून ज्यावेळेस आपण हे करणार आहे, तर त्यावेळेस आपण एक आंतरप्रवाही कीटकनाशकाच्या फवारण्यासुद्धा आणि पहिल्यांदा बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. इथं बघा आता हे मधमाशी, तर हे कशामुळं व्हायलं आहे, हे जे चिकट साखर आहे, तर ह्या खालच्या जे काही मावा किडीनं काय केलेलं आहे, इथं पानाला पंक्चर केलेलं आहे, म्हणजे खालून रस शोषण जे आहे ते करायला सुरुवात केलेली. मग पान पंक्चर झालं आणि मग सगळ्या एक झाडाचं जे काही अन्नद्रव्य तयार होत असतं ते हे पानांमध्ये तयार होतं. मग हे तयार झालेलं अन्नद्रव्य जे आहे ते ओज आऊट होतं, म्हणजे बाहेर यायला सुरुवात होते, आणि म्हणून अशा पद्धतीनं हा चिकटा जो आहे तो पडतो, पानात तयार झालेली साखर बाहेर पडायला सुरुवात होते. इथं जर बघितलं तुम्ही, निसर्गतः काही असे कीटक आहेत जे ह्याला व्यवस्थापन, आता इथं जे पाहिलं तुम्ही, तर हे मित्र कीटक आहे, त्याची आळी अवस्था आहे, जी इथं हे मावा खाण्यासाठी जे आहे ते मदत करत आहे. अशा ठिकाणी जर असे मित्र कीटक जास्त दिसले तर आपण कुठल्याही प्रकारचं जे आहे ते घातक सिंथेटिक पायरोथ्रॉइड गटातलं जे कीटकनाशक आहे ते आपण फवारणी केली नाही पाहिजे. तर ही सध्या या रब्बी हंगामातल्या ज्वारीची अशा पद्धतीनं सद्यस्थिती, ज्वारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं मावा.